घावण म्हटलं की कोकणची आठवण येते. मैत्रिणींनो, अगदी जाळीदार, मऊ आणि लुसलुशीत असे तांदळाचे घावण आज आपण बनवतोय. आपल्या चॅनलवरती तांदळाच्या पिठाचे घावण बनवले, तोही व्हिडिओ अपलोड केलेला आहे आणि आज आपण तांदळाचे बनवतोय. बघा किती जाळी छान अशी पडलेली आहे, तितकेच लुसलुशीत असे झाले, अगदी ओठाने खाता येतील इतके लुसलुशीत घावण, न तुटणारे, तव्याला न चिकटणारे. त्यासाठी काय करायचं, तांदूळ घेतलेला आहे. मैत्रिणींनो, माझा जो तांदूळ आहे इतका असा पांढरा शुभ्र नाही, रेशनचा तांदूळ होता. तर घरामध्ये जो शिल्लक होता ना तो घेतला. थोडा पांढरा तांदूळ जर असेल ना तर चांगले पांढरे शुभ्र असे घावण होतात, परंतु आता हा तांदूळ थोडासा पांढरा शुभ्र असा वाटत नव्हता, म्हणून मी चांगला 5 ते 6 वेळा हा धुवून घेतला. आणि रात्री मी हे पाण्यामध्ये भिजत घालणार होते आणि सकाळी त्याचे करणार होते. बघा छान अशा घावण सकाळच्या डब्यासाठी बनवायचे, तर रात्री भिजत घातले आणि सकाळी हे बारीक करण्यासाठी घेतलेलं आहे. 6 ते 7 तास तांदूळ चांगला भिजू द्यायचा आणि नंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये फिरवून द्यायचा. आता ह्या पाण्यातला तांदूळ काढून घेते आणि थोडंच पाणी घालून छान अशी बारीक त्याची पेस्ट बनवून घेते. तांदूळ जर जाडसर वाटून घेतला ना तर घावण तुटतात. अगदी बारीक असं आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये फिरवून घ्यायचं आहे. पाणी सुरुवातीला कमीच वापरायचं, म्हणजे एकसारखा तांदूळ बारीक होतो. पाण्याचं प्रमाण जास्त झालं तर थोडासा रवाळ राहतो आणि मग घावण तुटतात. थोडं थोडं पाणी घालून हे बॅटर छान असं बनवून घेते आणि लगेच बनवायला घेतले ना तरी पटकन होतात. आता आपल्याला थोड्या वेळासाठी त्या साईडला ठेवायचं गरजच नाही, झटपट आपण बनवू शकतो. थोडं थोडं करून हे तांदूळ बारीक करून घेतले. मी जास्त बनवते कारण माझ्या घरी पाहुणे येणार होते आणि त्यांच्यासाठीचा हा सकाळी नाश्त्याचा बेत होता आणि तसंच मुलांच्या डब्यात पण हे बनवून देणार होते, म्हणून मी जास्त तांदूळ घातलेला आणि हे इथे बारीक करून ठेवते. बघा सगळे तांदूळ छान असं बारीक करून झाले आणि हे बघा कन्सिस्टन्सी दाटसर आहे. यामध्ये गरजेनुसार नंतर पाणी घालायचं. आत्ता थोडंसं मिक्सरच्या भांड्यात थोडं पाणी घालून हे यामध्ये घालून ठेवते. चवीनुसार मीठ घालायचं. आणि तुम्हाला एक ट्रिक सांगते की तुम्हाला जर पाणी किती वापरायचं हे जर लक्षात आलं नाही तर एक ट्रिक सांगते. हे जे बॅटर पहिलं चिकटलेलं आहे त्यावेळी आपल्याला ते बॅटर जर बारीक झालं नसेल, रवा असेल, तर पहिला पीठ चिकटल्यानंतर लक्षात येतं. इथे चवीनुसार मीठ घातलं, छान असं मिक्स करून घेतलं बघा. आणि फुलपात्राने बॅटर छान असं पसरवता येतं. आता मिक्स करण्यासाठी पळी वापरते. मीठ त्यामध्ये मिक्स झालं. गॅसवरती तवा गरम करण्यासाठी ठेवला. एक फुलपात्र घेतलेलं आहे कारण आणि सर्व मिश्रण एकसारखं ढवळतं यावं म्हणून फुलपात्रानंच मिश्रण घ्यायचं आणि फुलपात्रानंच तव्यामध्ये सोडून घ्यायचं. तर तवा जो आहे तो गरम झालेला आहे आणि तुम्हाला मी सांगते, पाणी जर ॲड करायचं असेल तर इथे थोडंसं मिश्रण तव्यावरती सोडून बघायचं. छान अशी जाळी जर पडली तर त्यामध्ये पाणी ॲड करायची गरज नाही, परंतु जेवढी पाहिजे तेवढी त्या घावणला जाळी पडली नव्हती. मग आता आपल्याला यामध्ये पाणी ॲड करायची गरज आहे. ही ट्रिक नक्की वापरा, म्हणजे पाण्याचा अंदाज चुकणार नाही. तव्यावरती थोडंसं मिश्रण ओतून ना पटकन आपल्या ते लक्षात येतं आणि जाळी जर पडली तर त्यामध्ये पाणी ॲड करायची गरज नाही. आणि पाणी जास्त जर झालं तर 10 मिनटासाठी पातेलं साईडला ठेवायचं आणि वरती जे पाणी आहे ट्रान्सपरंट पाणी दिसतं ते साईडला काढायचं, म्हणजे तळाशी घट्टसर असं हे मिश्रण शिल्लक राहील. हे बघा पुन्हा पाणी मिक्स केल्यानंतर मी थोडंसं बॅटर यामध्ये पसरून घेतलं तर छान अशी जाळी पडलेली. माझा मोबाईल थोडासा दूर होता त्यामुळे तुम्हाला ती जाळी ना पटकन दिसली नसेल, पण छान अशी जाळी पडली, म्हणजे पाणी आता यामध्ये ॲड करायची गरज नाही. घावणीसाठी लागणारं बॅटर तयार आहे. तवा छान असा गरम झालेला आहे. चला या फुलपत्राच्या साहाय्याने छान असे घावणे बनवून घेऊया. मग तुम्ही चहासोबत, खोबऱ्याची चटणी, बटाट्याच्या भाजीसोबत हे खाऊ शकता. तव्याला थोडंसं तेल पुसून घ्यायचं. नारळाचे केसर जे असतात त्यानं, किंवा तुम्ही अशा पद्धतीने कांद्याच्या टरफलानं जरी लावलं, कांदा अर्धा कट करून त्याने जरी लावलं तर तेल त्यावरती तव्यावरती पसरवता येतं. आता ब्रशच्या साहाय्याने मी तेल थोडंसं पुसून घेतलेलं आहे तव्याला, म्हणजे तव्याला घावण जे आहे ते चिटकत नाही. आणि फुलपात्राने मिश्रण छान असं वरखाली एकसारखं केलं आणि अशा पद्धतीने आपल्याला हे मिश्रण जे आहे ते पसरून घ्यायचं आहे. आणि हे मिश्रण पसरत असताना गॅसची फ्लेम आहे ती हायस्ट ठेवायची आहे, तरच छान असे बबल्स येतात आणि अगदी जाळी पडते. आणि झाकण ठेवलं, अगदी 1 मिनटासाठी वाफ द्यायची. झाकण काढायचं आणि एका बाजूने छान असं भाजलं की दुसऱ्या बाजूने पण छान असं हे भाजून घ्यायचं. मैत्रिणींनो, 1 मिनटाचीच वाफ दिली. वरून छान असं ट्रान्सपरंट झालेलं आहे. आता याची बाजू पलटून घ्यायची. वरून थोडंसं तेल सोडायचं, म्हणजे तव्याला पण चिटकत नाही आणि पटकन आपल्याला याची बाजू पलटता येते. लुसलुशीत होतात बघा, न तुटणारे आणि झटपट होणारे हे घावणे.
अगदी कमी वेळामध्ये कमी साहित्यात झटपट होणारे आहेत. मग तुम्ही तांदूळ कोणताही जुना वापरला आणि त्याचे जर बनवले तर पटकन होतात बघा. तांदळाचं पीठ वापरूनही घावणे बनवता येतात. तोही व्हिडिओ मैत्रिणींना मी अपलोड केलेला आहे, तोही नक्की चेक करा. आणि तुम्ही घावणे कसे बनवता तेही मला कमेंट करून नक्की सांगा. दोन्ही बाजूनी छान अशी वाफ बसली की जी बांबूची माझ्याकडे जी भाकरी चपाती ठेवण्यासाठीची जी बुट्टी आहे, म्हणजे टोपलं जे आहे त्यामध्ये थंड करण्यासाठी काढून ठेवायचं. नंतर छान असे दुमडवून ठेवायचे. मैत्रिणींनो, किती लुसलुशीत झालेत, तितकी छान अशी जाळी पडलेली आहे आणि हे संपूर्ण दिवस मऊसूत अशा राहतात बघा. लहानांपासून मोठ्यांपर्यंत आवडणारे हे घावणे. ही रेसिपी कशी वाटली तेही मला कमेंट करून नक्की सांगा. थोड्या थंड होऊ द्यायच्या आणि नंतर दुमडून ठेवायच्या. आणि स्टीलच्या एखाद्या प्लेटमध्ये जर काढल्या तर पटकन पाणी सुटतं आणि त्या मऊ होतात. म्हणून अशा बांबूची जे टोपले असतात त्यामध्ये काढून ठेवायच्या. आणि जाळी बघा किती छान अशी पडलेली आहे. तुम्ही तांदळाचे किंवा तांदळाच्या पिठाचे कशाचेही घावण जर बनवले तर अशा पद्धतीने जर बनवले तर छान जाळी पडते मैत्रिणींनो. आणि त्यासाठी पाण्याचा अंदाज जो आहे तो त्यासाठी ट्रिक जी आहे ती तुम्हाला त्या वेळेला सांगितलेलं आहे. आणि या पद्धतीने घावणे बनवा. आणि चॅनलवरती नवीन असाल तर या माझ्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. आणि हा व्हिडिओ कसा वाटला तेही कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.